नमस्कार. ह्या सिरीजमधील काही कलाकार जे बदलण्यात आले आहेत त्यांनी त्यांच्या स्वेच्छेने आणि वैयक्तिक कारणामुळे ही सिरीज सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच कारणास्तव आम्ही काही नवीन हरहुन्नरी कलाकारांना संधी दिली आहे. आजवर तुम्ही 10th क्लास डायरीज या सिरीजला जसा उदंड प्रतिसाद दिलात आणि त्यातील कलाकारांवर जसं प्रेम केलंत त्याबद्दल तुम्हा सर्वांचे देवगिरी प्रोडक्शनकडून मनस्वी आभार. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की 11th क्लास डायरीजला सुद्धा तुम्ही असाच भरभरून प्रतिसाद द्याल आणि ह्या सीझनमधील नवीन कलाकारांना सुद्धा तितकंच प्रेम द्याल. धन्यवाद. तू छोटा भाव आहे ना, म्हणजे तू ज्युनियर झाला, कळलं का? शेम हाडाची काढ. या कॉलेजमध्ये राहायचं असेल ना तर या सगळ्या सिनियर्सचा आणि त्यांच्या भावांचा रिस्पेक्ट करायचं लागेल. नाहीतर तोंड आहे ना काळ करून ना कॉलेजमध्ये फिरवीन. कळालं का? ए मधू, तू लांब राहा, नाही तर मी विसरून जाईन तू एक पोरगी आहेस म्हणून. काय करणार काय तुम्ही? काय करणार आहे? अरे कॉलेजच्या पहिल्या दिवशी बंदूक आणताय आणि ते पण एका मुलीवर. चला तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देतो. पोलीस पोलीस आवय बंदूक नाही, ही पीस करे. हे बघा, बघितलं का? हे दुसऱ्यासाठी खांडलेल्या खड्ड्यात स्वतः पडलं ना की ही अशी अवस्था होते. आणि सर हे असं पण म्हटले की आम्हाला मुजरा करा. आणि आदबी न करा असं म्हणलं यो पप्पे. काय रे? हो सर, काय पण बोल. मी नाही केलं. हो सर, काय पण बोलते तू उगाच. गावरिया, तुला मी आज ओळखत नाही आणि गेल्या वर्षभरात तू काय काय कांड केलेत ना ते आले माझ्या कानावर. कळलं का? हा, आणि कॉलेजमध्ये रॅगिंग अलाउड नाही, माहिती ना तुला? हो सर. आणि मग तरी पण चला आता तुमचीच रॅगिंग करतो आता, कशी बघा. हो सर, तुम्हीच बोलत होता आत्ता की कॉलेजमध्ये रॅगिंग म्हणाये. मला शिकवतो का? हा, चला वाका. हो सर, काय म्हणताय? वाका खाली. हो सर, काय करणार काय तुम्ही? नाही, मी नाही काय करणार. जे करणार ना ते तुम्हीच दोघं करणार. म्हणजे मुजरा, ते पण आदबीनं. चला वाका. ए वाका, तुम्ही पण खाली. सर ऍक्सिडेंट झालाय सर माझं. कंबरटा मोडू दे तू. वाक वाक. आमऱ्या भिकार. वाके खाली. मुजरा कर. ए चला रे, जा करा, मुजरा करा. आदब आदब आदब. वाक खाली. वाक ना, कर की मुजरा तू पण. हेच करत राहायचं दिवसभर, कळलं का? रॅगिंग करतात. माणूस
गुड मॉर्निंग. बसा बसा बसा. अरे वा, संकेत, मधु, राजा, मंगेश, तुम्ही इथे पण सगळे एकत्र का? वा वा वा. हे चौघेजण माझ्या प्रायव्हेट क्लासचे विद्यार्थी बरं का? सर तुम्ही 11वीचे पण प्रायव्हेट क्लास घेता का? नाही रे, मी फक्त 9वी 10वीचे क्लासेस घेतो. बर, चला आता मला सगळ्यांनी आपापली ओळख करून द्या. चल, तुझ्यापासून सुरुवात करूया. मी शर्मिला. व्हेरी गुड. मी माहिती. ओके, गौरी अजून. नेक्स्ट. मी सीमा. मी समृद्धी. मी वेदिका. मी ईश्वरी. मी समीक्षा. माझं नाव मंगेश. लाडाने सगळे मंग्या म्हणतात. मी राजा. मी वेदांत. मी कृष्णा. सर मी राहिलो प्रमोद शिर्के पाटील. उर्फ पप्पू. झाला का? मुजरा करून झाला? बसा. ए चल उठ, चल मागे जाऊन बस. तू पाठीमागे जाऊन बस. सर्वात उशिरा आलास ना वर्गात, तू बसायचं पाठीमागं. जा. आओ सर, मी स्कॉलर पोरगा हाय आणि स्कॉलर पोरं नेहमी पुढे बसतात बघा. स्कॉलर तू? 10वीला किती टक्के पडले रे तुला? ते 36%. ऐकलं का? सगळ्या स्कॉलर विद्यार्थी 36%. चल दे इकडं. 36% निघ. तर आता हे सोल्युशन नोट डाऊन करून घ्या आणि कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर मला विचारा. कोणाला काय प्रॉब्लेम नाही असेल तर ठीक आहे? ठीक आहे, चला आपण इथे थांबतोय. ठीक आहे, चल. हे ऐक ना, नाव काय तुझं? तुला काय करायचंय? काय करायचं म्हणजे? ओळख करायची. काही गरज नाही ओळख करायची. असं कसं? आपण एकाच वर्गात आजूबाजूच्या बेंचवर बसतो आणि ओळख नको आहे. तुला काय अभ्यासात मदत लागली ना तर मला सांग, मी करतो मदत. फ्रेंड्स, आज ना कॉलेजचा पहिला दिवस आहे, फ्रेंडशिप डे नाही आहे. मैत्री करायला कोणत्या दिवसाची गरज लागत नाही. मैत्री कधी पण आणि कुठं पण होती. आपली फक्त ना मनं जुळायला पाहिजेत, जशी आमची जुळल्यात. हे बघ, ह्यो संख्या, ह्यो राजा आणि ही मधू, आम्ही लहानपणापासूनचे मित्र, अजून एकत्र. तू पण जॉईन करतेस का आमचा ग्रुप? हा? नो वे. चल ग. हा मासा पण तुझ्या गळाला लागला नाही की? हा? अरे ये नहीं तो कोई और सही. बस अजून किती? सगळ्या पाठवायच्या. गौरव भाऊ अजून दुखतंय राव. अहो, काय सांगू पप्पू शेट, मला तर झाले काळायचं मध्ये. हा ना, बघ तो नाऱ्या कशी सेवा करतोय गौरव भाऊची. आणि तू माझी कंबर सरळ होत नाही, पण तू काय केलं? अरे एवढंच ना, हत्तीची कंबर सरळ करायची. मी करतो की. आणि हो. थांबा, थांब. 1 2. गेला रे तुझ्या तर आईला तुझ्या आमऱ्या.
भूक लागली रे. तुमच्या कोणाकडे पैसे आहेत का? पैसा माझ्याकडे ना 20 रुपये आहेत. 20. आणि तुमच्याकडे? माझ्याकडे 1 रुपया नाही. माझ्याकडे 5 रुपये आहेत. 5. तुझे 20. 25 रुपये. 25 रुपयात काय यायचं? चला जाऊ दे. अरे तू खा ना, तुला भूक लागल्या ना, मग खा तू. संख्या तू खा, मला पण नाही भूक. मला पण नाही. मला पण नाही आता. आता मी एकटा खाऊ होय? काय पण तुमचं. आणि तुला कशी भूक नाही? मग अशी तर लेक्चर मध्ये म्हणत होती भूक लागली भूक लागली. मग आता काय झालं? आई पण आपणसाठी असंच करते. त्यांना पोटभर खाऊ मिळू ना म्हणून स्वतः उपाशी राहते. आणि आता तू पण. मी तुला कॉलेजमध्ये शोधते आणि तू इकडे पुढे निघून आली. घ्या, तू कॉलेजमध्ये दिसली नाही, मग आम्हाला वाटलं तू गेली असशील. चला आज माझ्याकडून तुम्हाला समोसा पार्टी. नको अगं, लय खर्च होईल. अगं चल, तू कशाला काळजी करतेस. चला. चला. भूक लागली. मग अशी तर म्हणत होता नाही लागली. आला का? सॉस नाही. मग घ्या. घे सॉस पाहिजे. मधू मधू घे. मीठ आहे ना, ती मीठावर चालेल. थँक्यू. हा, एक नंबर होता. बोकड खाल्ला काय? अरे समोसा खाल्लाय. समोसा सारखा इकडे. तोटा समोर. चला मी निघते आता. बाय. चल मधू. बाय. बाय. चला बाय. बाय. चल 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 चल. असंच पाहिजे तुला. संख्या भात वाढू का तुला? नको, झालंय माझं. शोभे तुला ग? अगं नको, तू ते ठेव पहिल्यांदा, तू जेवून घे बघ. जेवा. अरे थांबा थांबा. झालं तुमचं जेवण? मी तुमच्यासाठी गरमागरम भजी आणले होते. अगं त्याचं झालंय बघ, आमचं चालूच आहे. संकेत, झालं तुझं जेवण? अगं तो नाही खाणार आता, त्याचं पोट भरलंय. तू हा इकडं. दाद्या, तुझं पोट भरलंय ना रे. ये तू गप्प बस. अगं शोभे, तुला माहित आहे ना त्याला भजी किती आवडतात ती. त्याचं किती बी पोट भरलं असेल ना, तर भज्यासाठी त्याच्या पोटात जागा असतीच बघ. मधू, लय मस्त झाल्यात भजी. ए मधुबा, तू बी बस की जेवाय. नाही नको आप्पा, घरात सगळे जेवायला बसलेत. म्हटलं गरम गरम भजी केलेत, तुम्हाला देऊन येवावं. बरं मला सांगा, आज तुमच्या कॉलेजचा पहिला दिवस होता, कसं वाटलं तुम्हाला? मस्त. लय मजा आली. दोघं बी एकदम आणि एकच वाक्य बोललीत, मग तर लय मजा आली असणार. हो, त्याचं काय झालं आप्पा, आम्ही गेलो होतो. तो पप्पू नाही का, तो आम्हाला लय त्रास देत होता. मग आम्ही त्याला चांगलाच धडा शिकवला आहे ना. होय, आणि मी तिथं गेले तर तो एकदम गप्पच बसला. काय ही पोरं कॉलेजात शिकायला जातात का दुसऱ्यांना त्रास द्यायला? अगं त्यांच्या आईबापांकडे लय पैसा असेल म्हणून त्यांना किंमत नाही शिक्षणाची. पण पोरांनो, तुम्ही या सगळ्या कशात पडायचं नाही. तुम्ही फक्त अभ्यासावर लक्ष द्यायचं. आईचा आवाज. मी येते. आले आले. ए दाद्या, काही एकटा भजी खाणार आहेस व्हय? आम्ही काय फक्त वासव पोट भरायचं व्हय? आणि इकडे ते. अगं तुला तर आवडत अरे खाल्लं ना दाद्या, तू दाद्या. हळू लागत. काय करायचं बाई? खा. मी त्या सीमाला पाठवतो,
तू तर मुलीला मग घ्या रस्त्यानं जरा नीट चालत जा की र. हा ना, आता आपण कॉलेजला आलोय, नीट वागत जावं. गप शेपणे. अरे गपकी कॉलेज जवळ आहे आपण. तुम्हाला आता असं नाही वाटत का आपण मोठे झालोय, आपण घरची जबाबदारी उचलली पाहिजे, आपण काहीतरी पार्ट टाइम जॉब शोधला पाहिजे, म्हणजे ज्याने आई आपण मदत होईल. पुढे ये की. हे बघा आले आता. काय राव, काय गौरव भाऊ, इतका उशीर? अहो पप्पू शेठ, काय काम परफेक्ट होण्यासाठी थोडा लेट झालेला चालतो. काम कसलं काम? आपलं कालचं राहिलेलं काम. हो बरोबर बोलतोय संख्या. आपण काहीतरी केलं तर आपल्या आई वडिलांना तेवढाच हातभार लागेल. हा ना, बरं काल त्या मीनं आपलं खायला चाललंय, रोज रोज कुठनं पैसा आणायचा? ए यार काय आहे, जर दरवेळेस खायचं चाललेलं असतं. अहो गौरव भाऊ, जर नीट सांगा की डोक्यात शिरेल असं. त्या संकेत आणि त्याच्या गँगची रॅगिंग. अच्छा रॅगिंग वय, पण काल आपलीच रॅगिंग झाली ना राव. काल आपला डाव फसला, पण आता नाही. संख्या, मी ना त्या जाण्याला विचारून बघतो, त्याच्या ओळखीत पुढे काम असेल ना तर सांगाल तुम्हाला, आपण पार्ट टाइम काम करू काय? होय चालतंय की. बरं चला, उशीर व्हायला लागला. म्हणजे करणार काय तू नेमकं ते तरी सांग. ते बघ समोर. चल. जायला आमरे कधी सांगणार येऊ? अरे आता तरी सांगणार आहेस का? तिकडे बघ. काय तिकडं? मधू ऐक ना, माझी थोडी मदत करशील का? मदत? कसली मदत? थोडं साईडला ये ना, मला पर्सनल बोलायचं. बरं ठीक आहे. संख्या मी आले लगेच, तवर तुम्ही जावा वर्गात. बर ये. चल. ती मधू कुठं गेली रे? संख्याला वाचवायला मधूच मध्ये येते ना, म्हणून तिला बाजूला गेली. तर त्या संख्याला वाचवायला कोण येते तीच बघतो. काल आपली तोंड काळी केलेली ना, आज यांची करायची. पण तू राघव सर, त्याचं टेन्शन घेऊ नको, त्यांचा बंदोबस्त सकाळीच केलाय मी. आयला पण करणार काय नेमकं ते तरी सांग. आईस्क्रीम देणार, आईस्क्रीम देणार? ग्रीसवालं काळ आईस्क्रीम. ग्रीसवाला काय? आता हा कुठला नवीन फ्लेवर? हे दाखव. आईस्क्रीम आयला गौरे भाऊ, भारीच की, सेम टू सेम आईस्क्रीम. हे चला रे. आले. ए राव, हे पप्प्यान गावऱ्या परत आले, परत काहीतरी कान करणार आता. घेऊ देता आई घाला, आपण नाही घाबरत. हे बघ संख्या, मी काय तुम्हाला त्रास द्यायला नाही आलो. काल जे झालं ना त्याच्याबद्दल माफी मागायला आलोय. माफी? भाई काहीतरी विषय आहे हो. दाल में कुछ काला या एवढा आदबीने बोलते म्हणल्यावर कुत्र्याचं शेपूट सरळ कसं काय झालं? तू काय पण बोल, पण मी आज खरंच माफी मागायला आलोय. ए पप्पू माकी. हा सॉरी बरं का. आणि ती जर मधूच असते नाही तर तिचं तर मी पाय पकडून माफी मागितली असते आता. तुम्ही खरं बोलताय? खरंच शपथ. आणि आपल्यातली ना गरमागरमी कमी करायसाठी मी तुझ्यासाठी आईस्क्रीम घेऊन आलोय. येते की आईस्क्रीम? काळ आईस्क्रीम? मांग्या, इथे दाल में नाही, आईस्क्रीमच काळी आहे. नाही काय भाऊ, सॉरी बरं का. सोडे कुत्रे.
तुम्ही आमची तोंड काळी केली ना आम्ही तुमची करणार